तर मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रो 7 ची पाहणी करण्यात आलेली आहे। दरम्यान या पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी माहिती देखील दिली। तर गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 पर्यंत असलेली मेट्रो लाईन 7 चा काही भाग मार्ग उन्नत आहे, तर बामणवाडा येथून पुढील मार्ग हा भूमिगत आहे। बामणवाडा येथे मोठा बोगदा खणला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बोगद्याचे ब्रेक थ्रू करण्यात येणार आहे। दरम्यान या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे। मुंबई मेट्रो 7 ची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून या संदर्भात माहिती देखील त्यांनी जाणून घेतली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई मेट्रो 7 ची पाहणी करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय अधिक माहिती आहे? नक्कीच प्रणिता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज मुंबई मेट्रोचे 7 ची पाहणी करण्यात आली। अंधेरी पूर्व छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हापर्यंत हा संपूर्ण रूट असणार आहे आणि या रूटवरून जे काम चालू आहे त्याचा संपूर्ण आता ते आढावा घेत आहेत, माहिती घेत आहेत आणि याच ठिकाणी आता त्याचं जे बोगदा जे काम होतं ते अंतिम टप्प्यात आलं आहे आणि ते आता पूर्ण येणार आहे। त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आहेत आणि ते संपूर्ण कामाची पाहणी करत आहेत। गेल्या काही वर्षापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रोचे काम चालू आहेत आणि त्याच कामाचा हा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे आणि त्याच मेट्रोचा आता फायदा होणार आहे। मेट्रो 7 च्या कामाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत केली जाते। आपण बघू शकतो की थोड्याच वेळामध्ये जे कटरच्या साह्याने हा बोगद्याचं हे होणार आहे। गोंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 पर्यंत असलेला मेट्रो लाईनचं हे काम भूमिगत मार्ग असणार आहे। बामणवाडा ते मोठा बोगदा हा खणला जात आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बोगदा हे होणार आहे। बघू शकतो की या ठिकाणी थोड्याच काही कालावधी बाकी आहे आणि त्यामध्ये होणार आहेत। बघायला गेलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते आणि मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ही सरकारचे खूप मोठे प्रयत्न आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न चालू आहेत आणि ट्रॅफिक असेल किंवा लोकांना जलद प्रवास करण्यासाठी ही मेट्रो प्रवासात सुखकर होणार आहेत आणि ही मेट्रो सेवा लवकरच सुरू होईल या दिसतंय प्रणिता। नक्कीच, आणि या मेट्रो सेवेचा नागरिकांना फायदा होणार आहे। हिरा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।